बायोलॉजी अशी सांगते किंवा मेडिकल सायन्स असं सांगतं की जर DNA सेम आहे, आईवडील सेम आहेत, तर जन्माला आलेली बाळंसुद्धा सेमच असायला पाहिजेत. मग सेम का नाही आहे तुम्ही दोघे? म्हणजे भलेही का नाही आहे त्याचं कारण असं की जेव्हा पहिली प्रेग्नन्सी होती, पहिलं बाळ आईच्या गर्भामध्ये होतं, त्यावेळेला भलेही आईवडील सेम आहेत, DNA सेम आहे, पण एक गोष्ट वेगळी होती. ती कोणती? जेव्हा ते बाळ त्या स्त्रीच्या गर्भामध्ये, आईच्या गर्भामध्ये वाढत होतं, त्यावेळेला आईच्या भावना वेगळ्या होत्या. कदाचित ती पहिली प्रेग्नन्सी असेल, ती त्यावेळेचं तिचं एज, त्या घरात असणारं एन्व्हायरमेंट, या सगळ्यांमुळे तिची भावना वेगळी होती. सेकंड टाईमला सेकंड बाळ झालं त्यावेळेला काय होतं? आईवडील सेम आहेत, DNA सेम आहेत, बट सेकंड प्रेग्नन्सीमध्ये काय होतं, तर आईच्या इमोशन्स पुन्हा वेगळ्या होत्या. सर ह्या दोन्ही इमोशन्स वेगळ्या आहेत म्हणून ही दोन्ही बाळं वेगळे आहेत. पण हेच जर का आपण ट्विन्समध्ये पाहिलं, जुळ्यांमध्ये पाहिलं, तर जुळ्यांमध्ये काय पाहायला मिळतं की आईवडील सेम आहेत, DNA सेम आहेत आणि ती दोन्ही बाळं आईच्या गर्भात युटरसमध्ये एकाच वेळेला आहेत. आणि त्यामुळे या दोन्ही बाळांमध्ये आपल्याला कित्येक पटीने सिमिलरिटीज बघायला मिळतात.